नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये येणाऱ्या TET 2025च्या पेपर 1 आणि पेपर 2 साठी सामाजिक शास्त्र तसेच परिसर अभ्यास यावर आधारित महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1, लोकसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा किती असते? आणि याचं उत्तर आहे, लोकसभेची निवडणूक लढवायची असेल तर वयाची 25 वर्ष पूर्ण असावी लागतात। ऑप्शन क बरोबर आहे, वयाची 25 वर्ष पूर्ण असावी लागतात। तर आणखीन कोणकोणत्या निवडणुका लढवायच्या असल्यास तर वयाची किती वर्ष पूर्ण करावे लागतात हे आपण पाहूया। तर आपण पाहिलेलं आहे की लोकसभेची निवडणूक लढवायची असल्यास 25 वर्ष पूर्ण करावे लागतात, राज्यसभेची निवडणूक 30 वर्ष, विधानसभेची निवडणूक 25 वर्ष, विधान परिषदेची निवडणूक 30 वर्ष, राष्ट्रपती पदाची निवडणूक 35 वर्ष, राज्यपाल पदाची निवडणूक 35 वर्ष आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक 35 वर्ष। अशा प्रकारे हा चार्ट आहे। याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे, कारण तुम्हाला याच्यावर भविष्यात प्रश्न येऊ शकतो। तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव या किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव ... ठेवले होते। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव या किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचं नाव ऑप्शन ड राजगड ठेवलेलं होतं। ऑप्शन ड बरोबर आहे, राजगड। तर आता आपण या किल्ल्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया। तर किल्ल्यांचे महत्त्व जाणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या ताब्यातून तोरणा, मुरुंबदेव, कोंढाणा आणि पुरंदर हे 4 किल्ले तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण हे 4 किल्ले जिंकून घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवलेली होती। त्यामुळे तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर अशा प्रकारे या मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचं नाव राजगड ठेवलेलं होतं आणि राजगड ही स्वराज्याची काय होती तर पहिली राजधानी होती। हाही तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती, कारण याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, पुरंदरचा तह कधी झाला होता? तर याचं उत्तर आहे, पुरंदरचा तह हा 1665 मध्ये झालेला आहे। ऑप्शन ब बरोबर आहे, 1665 मध्ये पुरंदरचा तह झालेला होता। आणि हा कोणाकोणात झालेला होता ते पाहूया। तर जयसिंग व महाराज यांच्यात जून 1665 मध्ये हा तह झालेला आहे आणि हा तह पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो। तर या तहानुसार महाराजांनी मुघलांना 23 किल्ले व त्या भोवतालचा वार्षिक 4 लक्ष होन उत्पन्नाचा प्रदेश दिलेला होता। त्याचबरोबर आदिलशाही विरुद्ध मुघलांना मदत करण्याचे आश्वासनही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं होतं। तर अशा प्रकारे हा पुरंदरचा तह आहे, याच्याविषयीची माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 आहे, उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षवृत्ते आहेत? तर एकूण उत्तर गोलार्धामध्ये पाहायला गेलं तर 90 अक्षवृत्ते आहेत। ऑप्शन ब बरोबर आहे, 90 अक्षवृत्ते ही उत्तर गोलार्धात आहे। आता 90 उत्तर गोलार्धात आहेत, 90 दक्षिण गोलार्धात आहेत। आणि यात एकूण अक्षवृत्ते जर पाहायला गेलं तर ती किती आहेत? 181 अक्षवृत्ते आहेत। 90 उत्तर गोलार्धात, 90 दक्षिण गोलार्धात आणि एक जे आहे ते आपलं विषुववृत्त, हे देखील काय आहे, हे देखील अक्षवृत्तच आहे। तर असे एकूण 181 अक्षवृत्त आहेत। आणि आपल्याला इथे विचारलेलं काय आहे तर उत्तर गोलार्धात विचारलेलं आहे। उत्तर गोलार्धात विचारलं तर सांगायचं आहे 90 अक्षवृत्त, दक्षिण गोलार्धात विचारलं तर सांगायचं आहे 90 अक्षवृत्तच, आणि जर एकूण अक्षवृत्त विचारलं तर सांगायचं आहे 181 अक्षवृत्त। हे आपलं बरोबर उत्तर आहे, एकूण जर विचारलं तर। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 5, 1857 येथे दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होतं? तर 1857चा जो उठाव झालेला होता, या उठावामध्ये दिल्लीचे नेतृत्व केलेलं होतं। ऑप्शन ब, बहादूर शाह जफर दुसरा यांनी केलेलं होतं। ऑप्शन बरोबर आहे, बहादूर शाह जफर दुसरा यांनी 1857च्या उठावामध्ये दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व केलेलं होतं। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, लॅब्राडोर हा प्रवाह कोणत्या महासागरात आहे? तर लॅब्राडोर हा प्रवाह ऑप्शन ब, उत्तर अटलांटिक या महासागरात येतो। ऑप्शन ब बरोबर आहे, उत्तर अटलांटिक। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7, उत्तर उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात खालीलपैकी कशाची निर्मिती होते? तर उष्ण व थंड सागरी प्रवाह ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या प्रदेशात दाट धुके यांची निर्मिती होते। ऑप्शन ड बरोबर आहे, दाट धुक्यांची निर्मिती होते। ऑप्शन ड
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिज द्रव्ये आढळतात? तर पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये खालीलपैकी लोह आणि निकेल ही खनिज द्रव्ये आढळतात. ऑप्शन ड बरोबर आहे. तर हा प्रश्न तुम्हाला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे, लोह आणि निकेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आढळतो? तर अंतर्गाभा हा ऑप्शन ब घनरूप अवस्थेत आढळतो. ऑप्शन ब बरोबर आहे, घनरूप अवस्थेत आढळतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात? तर प्राथमिक लहरी या काय करतात? तर द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात. ऑप्शन अ बरोबर आहे, प्राथमिक लहरी. ऑप्शन अ. प्रश्न क्रमांक 11. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी ... हे शहर जिंकून घेतलेलं होतं. तर इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतलेलं होतं. ऑप्शन ब बरोबर आहे, कॉन्स्टँटिनोपल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. भगवान महावीर यांचा मृत्यू ... येथे झाला. तर भगवान महावीरांचा मृत्यू कुठे झालेला आहे? ऑप्शन अ पावापुरी. पावापुरी या ठिकाणी भगवान महावीरांचा मृत्यू झालेला आहे. ऑप्शन अ बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13. ग्रामसेवक कोणाच्या अधीन काम करतात? तर ग्रामसेवक हे गटविकास अधिकारी असतात, त्यांच्या अधीन काम करत असतात. ऑप्शन क बरोबर आहे, गटविकास अधिकाऱ्यांच्या अधीन ग्रामसेवक काम करतात. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. महानगरपालिकेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर महानगरपालिकेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी असतात आयुक्त. ऑप्शन क बरोबर आहे, आयुक्त हे महानगरपालिकेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी असतात. प्रश्न क्रमांक 15. जिल्हा परिषद निवडणुका कोण आयोजित करतात? तर जिल्हा परिषद निवडणुका हे ऑप्शन ब राज्य निवडणूक आयोग आयोजित करत असतात. ऑप्शन ब बरोबर आहे या ठिकाणी, राज्य निवडणूक आयोग. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या संतांची पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहिबा या ग्रंथामध्ये आहेत? तर ते उत्तर आहे ऑप्शन ब संत नामदेव यांची जी पदे आहेत ती शिखांच्या गुरुग्रंथ साहिबा या ग्रंथामध्ये समाविष्ट आहे. आता संत नामदेवांविषयी आपण आणखी माहिती घेऊया. तर संत नामदेवांच्या शिकवणीचा अनेक संतांवर त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांवर देखील प्रभाव पडलेला होता. ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेलेले होते. त्यांनी लिहिलेली अनेक पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहिबा या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. संत नामदेवांचं आणखी एक कार्य म्हणजे संत नामदेवांनी पंढरपूर या ठिकाणी विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी देखील बांधलेली आहे. तर अशा प्रकारे हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणती डोंगररांग सातपुडा पर्वतात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क अस्तंबा. अस्तंबा ही डोंगररांग कुठे आढळते? तर सातपुडा पर्वतात आहे ती. ऑप्शन क बरोबर आहे, अस्तंबा. प्रश्न क्रमांक 18 पहा. राज्यसभेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे ते सांगायचं आहे. तर राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या आहे ऑप्शन ब 250. ऑप्शन ब बरोबर आहे, 250. प्रश्न क्रमांक 19. अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला ... म्हणतात. तर अवकाशातील जो ताऱ्यांचा समूह असतो त्याला म्हणतात दीर्घिका. ऑप्शन ब बरोबर आहे, दीर्घिका हा काय असतो? अवकाशातील ताऱ्यांचा समूह असतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. अवकाश प्रक्षेपणासाठी ... चा उपयोग करतात. तर अवकाश प्रक्षेपणासाठी अग्निबाणाचा उपयोग करतात. ऑप्शन अ बरोबर आहे, अग्निबाण. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण TET 2025च्या पेपर 1 आणि पेपर 2 साठी सामाजिक शास्त्र तसेच परिसर अभ्यास यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. धन्यवाद.